राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारकडून सरसकट मदत जाहीर झाली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आता जर पाहायला गेलं तर पीक विमा तसेच अनुदान व कर्जमाफी या संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे मदत मिळण्यास सुरुवात। आता जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। जानेवारी ते मे 2024 या चालू वर्षामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले आहे। त्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे। येलो मोजॅकने केला अटॅक, सोयाबीन पीक होते उद्ध्वस्त, उत्पादनामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना भीती। सध्या जर पाहायला गेलं तर शेती शिवारामध्ये भरलेले सोयाबीन पीक येलो मोजॅकच्या प्रादुर्भावाने उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। विविध भागांतील सोयाबीनची वाढ खुंटलेली असून पीक पिवळे पडून सुकून जात आहेत। त्यातच हुमणी अळीचे आक्रमण वाढल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत। त्यामुळे यंदा उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे। वारंवार आव्हान करून अधिकारी वैतागले, शेतकरी केवायसी करीनात, अद्याप 72,000 शेतकऱ्यांची केवायसी बाकी। सध्या जर पाहायला गेलं तर सततच्या व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट अनुदान जमा केले जात आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही। जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणामध्ये केवायसी बाकी आहे। त्यामुळे अधिकारी वैतागलेले आहेत। शेतकऱ्यांनी केवायसी केल्यावरच त्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी, पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर पारनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2023च्या खरीप हंगामाच्या पिकाचा विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आलेली आहे, ती पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। 1.5 महिन्यात सोयाबीन बाजारामध्ये येणार, भाव आणखीन पडणार की सावरणार, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। आता जर पाहायला गेलं तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे। अवघ्या 1.5 महिन्यामध्ये सोयाबीन बाजारामध्ये येणार आहे। यंदा महागाईमुळे शेतकरी भावाची अपेक्षा ठेवून आहेत। ऐन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बाजारामध्ये दबाव निर्माण झाल्याने सोयाबीनचे भाव आणखीन पडणार की सावरणार अशी चिंता शेतकऱ्यांना असल्याचे पाहायला मिळत आहे। अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, अवकाळीमुळे झाले होते नुकसान, 248 कोटी रुपये होणार वितरित। आता जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील गारपीट व अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे। राज्य सरकारने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यासाठी सर्वाधिक 248 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील आपण पीक विम्याची बातमी पाहणार आहोत। हरभरा दरासंदर्भातील बातमी, अकोल्यात हरभरा दर सरासरी 7,200 रुपये, महिनाभरामध्ये दरात 1,000 रुपयापर्यंत वाढ। आता जर पाहायला गेलं तर उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये हरभऱ्याचा स्टॉक संपलेला असून शासनानेही साठा केलेला माल मध्यंतरी विक्रीला काढलेला आहे। यामुळे मागणी वाढल्याने स्थानिक हरभऱ्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 7,200 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। ही तेजी दिवाळीपूर्वी महिनाभर आधीच आल्याने किती दिवस टिकेल, त्याचबरोबर दरामध्ये आणखीन कसे चढ उतार होतात हे काही दिवसांमध्ये दिसेल असे सूत्रांचे म्हणणे आहे। शेकडो हेक्टर कपाशी सोयाबीन पीक पाण्याखाली, सततच्या पावसामुळे नुकसान, हरभऱ्याशिवाय पर्याय नाही।
सध्या जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन व ऊस पीक पाण्याखाली आलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हरभऱ्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे पाहायला मिळत आहे। लसणाचा ठसका पुन्हा वाढला, भाव 350 वर, भाजीची फोडणी झाली कमी, भाजीपाल्याचे दर वाढले। सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षभरापासून बाजारामध्ये लसणाची आवक घटल्याने लसणाचे दर चांगलेच कडाडले असल्याचे पाहायला मिळत आहेत। किरकोळ बाजारामध्ये लसूण 300 ते 320 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे भाजीतील लसणाची फोडणी आता कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। 31 ऑगस्ट पर्यंत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, पीक विमा कंपनीची माहिती। आता जर सविस्तर पाहायला गेला तर 20 जून 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विनायक दीक्षित यांनी खरीपाचे सर्व पिकांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले। यानंतर 1 महिना होऊनही काहीच कार्यवाही झालेली नाही, म्हणून पुन्हा 1 ऑगस्ट 2024 रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे टाळी ठोकण्याचे आंदोलन केले। तेव्हा ओरिएंटल कंपनीचे दीक्षित यांनी राज्य व केंद्र सरकारकडून 2028 कोटींची सबसिडी 3 आठवड्यामध्ये येणे आहे, ती सरकारने विमा कंपनीत जमा केल्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे लेखी पत्र दिलेले आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। सोयाबीन दरासंदर्भातील बातमी। सोयाबीनचे दर 3800 रुपयापर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांना चिंता। सध्या जर पाहायला गेलं तर सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे। सततच्या पावसामध्ये सोयाबीनची वाढ थांबलेली होते, आता वातावरण बदलल्याने पीक बहरत आहे। असे असताना बाजारपेठेमध्ये मात्र सोयाबीनचे दर 3800 रुपयापर्यंत घसरलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। 10,766 नागरिकांना मिळणार वयोश्री योजनेचा लाभ, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मदत। जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती शासनाकडून एक वेळ एक रकमी 3000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत आतापर्यंत 10,766 नागरिकांनी अर्ज केले आहेत। त्यानुसार आता त्यांना लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांनो, पीक पाहणी केली नाही मग नुकसान भरपाई विसरा, शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या पिकांची ई-पीक पाहणी करून घेण्याचे आव्हान। आता जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान तसेच पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि शासनाकडून जाहीर केली जाणारी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे। ई-पीक ॲपवर पाहणी करून त्यात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करणे अनिवार्य आहे। त्याशिवाय शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या पिकांची ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे। कापूस सोयाबीनसाठी 5000 रुपये, दुधासाठी अनुदान, वीज बिल माफी, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बगल देऊन शेतकऱ्यांची नाराजी। सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी महिलांसह सर्वच घटकांना खुश करण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, पण कर्जमाफीला बगल देऊन शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळाली। मात्र शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान मिळत आहे, त्याचबरोबर दुधासाठी अनुदान व वीज बिलांची माफी करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे। सर्व पिकांचा नुकसान भरपाईमध्ये समावेश करून भरपाई देण्यात यावी, नाहीतर टाळी ठोकण्याचा इशारा। आता जर पाहायला गेलं तर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून स्थानिक शेतकरी संघटना पाठपुरावा करत आहेत। पीक विमा कंपनीने खरीप हंगामातील फक्त सोयाबीन आणि मका पिकांचे नुकसान दावे मान्य केले होते। त्यामुळे स्वातंत्र्य भारत पक्षाने खरीप हंगामातील सर्व पिकांचा नुकसान भरपाईमध्ये समावेश करून भरपाई देण्यात यावी यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे टाळी ठोकण्याचा इशारा दिलेला आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांनो, पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांमध्येच कळवा विमा कंपनींना, शेतकऱ्यांना आव्हान। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 72 तासांमध्येच पीक विमा कंपनींना आपले नुकसान कळवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळेल। हवामानासंदर्भातील बातमी। कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज।
एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे। त्याचबरोबर उर्वरित तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळामध्ये श्रावण सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर कोकण घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्हा संदर्भातील पीक विम्याची बातमी आपण पाहूयात। व अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।